गणाध्यक्षाय नमः. ओम चिदानंदाय नमः. जेथे नाम आहे तिथे मी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे होय. असे स्वामींचे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहून दुर्लक्ष करू नका. स्वामी आज तुम्हाला काही महत्त्वाचं सांगू इच्छित आहे. फक्त 5 मिनिटे डोळे बंद करून ऐका. तुमच्यावर येणारे प्रत्येक संकट नक्कीच टळेल आणि हा संदेश शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडून पुण्याचे काम घडून येईल. तुमच्या एका शेअरने कुणाचे आयुष्य बदलू शकेल, कुणाला योग्य मार्ग मिळेल तर कुणी संकटातून वाचेल. म्हणून नक्कीच शेअर करा. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, कुठलीही कामे तुझ्या जीवापेक्षा मोठी नाही. तुमच्या आयुष्यातील नोकऱ्या आहेत त्याच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. करून जमेल झेपेल तेवढेच काम हातात घ्या. त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा पोस्ट वाढत्या पगारीच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. अति खर्चावर आवर घाला. तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घराच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घराचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देतं. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून ही भयानक स्पर्धा कधीच न संपणारी आहे. तुम्ही कुठे थांबायचं हे तुम्हीच ठरवायचं. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढावली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा अपेक्षा तुमच्यावर आहे. आई वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकले पावले टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुष्य, स्वस्थ, आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडीनिवडी जपा. स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासन, वाचन इत्यादी उपयोग करा. हे सगळ्यांनाच माहिती असतं आणि तरीही आपण धावतो आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही. म्हणून माझ्या बाळा, जीवनात काम कर्म महत्त्वाचं आहे, पण त्याबरोबरच जीवनाचा आनंद घ्यायला शिका. आजचा दिवस उद्या नसेल. काळाची किंमत जाणून घ्या आणि प्रत्येक दिवसाचा पुरेपूर वापर करून घ्या. वेळ निघून गेल्यावर वेळेची किंमत कळते आणि नंतर उरतो तो फक्त पश्चाताप. तुला वाटत असेल की तुझ्यावर पश्चाताप करण्याची वेळ नको यावी तर आत्ताच सावध हो. तुमचा एक सोन्यासारखा दिवस मोबाईलमध्ये किंवा मोबाईल बघण्यामध्ये घालवू नका. इकडे तिकडे फिरण्यामध्ये आणि लोकांची निंदा करण्यामध्ये, झोपण्यामध्ये वाया घालवू नका. एका दिवसाची किंमत त्याला विचारा जो मरणाच्या दारात उभा आहे, जो एक दिवस जास्त जगण्यासाठी तडफडत आहे. वेळीच सावध व्हा. तुमच्याकडेही वेळ आहे, उद्या नसेल. उद्या पश्चाताप होईल असं करू नका. आजची कामे उद्यावर टाकू नका. आयुष्य जे करायचं आहे ते आजच करा, आत्ताच करा. कुणाला ठाऊक उद्या तुम्हाला ही वेळ मिळेल का नाही ते. सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा. होय, स्वामी सहमत आहे असं टाईप करा. सहसा जेव्हा आपले हातपाय खाजवतात, पायांना खाज येणे, तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की पायांना खाज येण्यामागे काही शुभ अशुभ चिन्हे दडलेली असतात. तथापि याकडे आपण त्यावेळी फारसे लक्ष देत नाही. परंतु या विषयाबद्दल सामुदायिक शास्त्रामध्ये आणि शकुनशास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. या शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगतात की तुम्हाला धनलाभ होणार आहे. चला मग जाणून घेऊया कोणता हात खाज येण्यासाठी शुभ आहे.
कोणाच्या डाव्या हातावर वारंवार खाज येत असेल तर ते शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. हाताला खाज येणे हे लाभाचे लक्षण आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून घ्या की चांगले दिवस येणार आहेत. तर स्वप्नामध्ये झाडू, घुबड, पासरी, हत्ती, मुंगूस, शंख, नाद, गुलाब, तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे. म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंखाचा आवाज आला तर ते महालक्ष्मीचे आगमनाचे लक्षण आहे. घराच्या बाहेर गेलास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहे. घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते. घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत. घुबडाला रात्रीचा राजा म्हटले जाते. शकुनशास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते. जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि तुम्हाला घुबड दिसला तर ते धन मिळण्याचे संकेत आहे, तर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते. यामुळे घराची प्रगती थांबू शकते. तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि कुत्रा काहीतरी खाताना दिसला तर तुम्हाला खूप पैसे मिळतील. माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे. एक सामान्य प्रक्रिया आहे. बरेच लोक स्वप्न पाहतात. विशेष लोकांना रात्री जास्त स्वप्न पडतात. काही स्वप्ने वाईट असतात, काही स्वप्न चांगली असतात, काही खूप भीतीदायक असतात, जी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात. तुमची शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येताना अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले. हे खूप चांगले लक्षण मानले जाते. हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्त्व आहे. जर तुम्हाला अशी स्वप्ने दिसली तर हे देखील एक लक्षण आहे की तुम्हाला लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळणार आहे. कार्य हाच यशाचा पाया आहे. या क्षणी केलेली चांगली गोष्ट तुम्हाला पुढच्या चांगल्या क्षणापर्यंत घेऊन जाते. आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देते. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात मार्ग म्हणजेच जो सल्ला आपण दुसऱ्याला देतो त्यावर काम करणं. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणं. असेच स्वामींचे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.